गेली 27 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात राहिल्यानंतर आणि स्वेच्छेने पत्रकारितेची निवृत्ती घेतल्यानंतर असा प्रसंग माझ्यावर कधी येईल असं मला वाटलं नव्हतं. स्वेच्छेने बातम्यांपासून निवृत्ती घेतलेली आहे हे संतोष हुदलीकरांना एक दिवशी खूप आनंदाने सांगितलं आणि त्यांना मी सांगितलं की आता तुमच्याकडे मी गप्पा गोष्टी वगैरे करायला येणार, आता बातम्यांशी आपला काहीही संबंध नाही. तर हुदलीकरांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं, नाही कसं काय, असं कसं, तुम्हाला बातमी बंद करता येणार नाही. माझा आवाज हुदलीकरांसारखा मोठा नाही आहे, खणखणीतही नाही आहे, पण तुम्ही समजून घ्या की हुदलीकर कसं म्हटले असतील. ते म्हणे, आता इथून पुढे तुम्हाला 27 वर्षे ज्या काही तुम्ही गमती जमती केल्या आहेत किंवा जे काही घोळ घातलेले आहेत बातम्यांमध्ये, ते घोळ सांगण्यासाठी तुम्हाला आता वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतोय, तुम्हाला नाशिकमध्ये यावं लागेल. म्हणलं बोमला, आपण सहज म्हणून कोणाला तरी जावं आणि दत्त म्हणून हुदलीकर सारखा माणूस समोर उभा राहावा आणि त्यांनी म्हणावं की अरे तुला आता व्याख्यानं द्यायची आहेत. असो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी संगीताताईंचा आपण इथे स्वागत केलं, सत्कार केला. तो कार्यक्रम अतिशय मनाला भावला आणि थोडंसं दडपणही आलं की अरे वाघाला न घाबरणाऱ्या बाईसमोर आपण कसं बोलायचं. इथे गल्लीतलं साधं छोटंसं कुत्रं जरी भॉभॉ करायला लागलं तर आपण पळतो आणि इथे तर साक्षात वाघाला एकदा नाही दोनदा धोबी पछाड दिलेली साक्षात झाशीची राणी आपल्यासमोर बसलेली आहे. तिचं एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. मला नक्कीच संगीताताईंचं हे जे धाडस आहे ते खूप कौतुकास पात्र असं वाटतं, कारण आपल्यासमोर आलेलं एखादं संकट जे असतं ते संकट आपल्याला कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं धीराने समोर जायचं हे सांगत असतं. त्यांचं हे धाडस जे आहे ते नक्कीच हिरकणीने जे रायगडावरून उतरून आली होती आपल्या लेकरासाठी त्याच्यापेक्षा निश्चित कमी नाही. आणि इंग्रजांचं जे संकट परतवून लावण्यासाठी झाशीची राणीनी पाठीवर आपलं लेकरू बांधून जी लढाई केली होती त्यापेक्षाही हे नक्कीच कमी नाही आहे. मी संगीताताई तुम्हाला संतोष हुदलीकरांनी आता गमतीने सांगितलं की गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये वाघाने तुमच्यावर हल्ला केला, गेल्या वर्षी पण वाघाने तुमच्यावर हल्ला केला. मी हुदलीकर सर छाती ठोकपणे सांगू शकतो की पुढच्या वर्षी वाघ नक्की येईल, पण संगीताताईंच्या गावाकडे जायच्या आधी 4दा विचार करेल, नको बाबा इथे मार खावा लागतो. मार खाऊन जाण्यापेक्षा दुसऱ्या गल्लीत गेलेलं बरं, नाही का. असो, हा गमतीचा भाग बाजूला ठेवूयात आणि संगीताताईंचं प्रथमतः पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून आपण आपल्या विषयाकडे वळू. ज्या विषयाचं जो विषय मला स्वतः संतोष हुदलीकर सरांनी दिला आहे, बातम्यांच्या मागच्या गमती जमती. प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रासह लाखो नागरिकांना जीवनदायी ठरणारी गोदावरी, ती जन्मस्थान याच ठिकाणी त्र्यंबकेश्वरामध्ये आहे. या पावन भूमीला प्रथम प्रणाम करतो. कुसुमाग्रजांसारखे साहित्याचं विद्यापीठ ज्या नगरीत वसलं होतं त्या नगरीनं ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक घडवले. अशा
ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व रसिक जनांना मी नम्रपणे प्रणाम करतो. तुम्ही सगळेजण नाशिकचे आहात, नाशिक नगरीचे आहात, या पुण्यभूमीचे आहात. नाशिक नगरीचे अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात. रामायण महाभारतापासून ही पावनभूमी आपल्याला परिचित आहे. हजारो वर्षापासून आपलं अमृत लाखो जनांना देणारी, जीवदान ठरणारी गोदावरी हे सुद्धा या नाशिक नगरीचं एक वैशिष्ट्य आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून संतोष हुदलीकर माझे जे मार्गदर्शक मित्र आहेत, त्यांच्या आग्रहाखातर या नाशिक भूमीमध्ये येण्याचं अनेकदा भाग्य लाभलं आणि अनेकदा इथे आल्यानंतर मला जे वैशिष्ट्य जाणवलं ते तुम्हाला इथे मला आवर्जून सांगावंसं वाटेल. इथल्या माणसांशी संवाद केला तेव्हा मला ते वैशिष्ट्य जाणवलं. ते असं की इथली नाशिकमधली माणसं जी आहेत ती एकमेकांशी नुसतं बोलत नाहीत. बोलणं चालणं तर ते आहेच, आपण एकमेकांना हाय हॅलो करतो, बोलतो, काय चाललंय, कसं चाललंय हे बोलत असतो आपण. पण इथली माणसं बोलत नाहीत, तर ते सगळेजण आपल्या प्रेमळ बोलण्यातून एकमेकांना विचारांचं वाण लुटतात असं मला वाटतं. अशी इथली सगळी नाशिकमधली मंडळी आहे. तर अशा या पावन भूमीमध्ये गेल्या काही वर्षांपासून विचारांचं धन देणारी चैत्र व्याख्यानमाला आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या संगीताताईंसारख्या मान्यवरांना चैत्र गौरव पुरस्कार देणारी ही नगरी आहे. आणि ह्या नगरीमध्ये या ठिकाणी मला माझं साहित्याच्या क्षेत्रात छोटीशी लुडबुड करणाऱ्याला इथे व्याख्यान देण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. हा मी माझा स्वतःचा चैत्रामध्ये झालेला गौरवच समजतो. मला वेगळा पुरस्कार देण्याची आता गरज नाही वाटत आहे. या व्याख्यानमालेसाठी माझे मित्र, या व्याख्यानमालेसाठी पुढाकार घेणारे श्री संतोष हुदलीकर सर आणि विचारांचं सोनं वाटणारी ही जी व्याख्यानमाला आहे, या व्याख्यानमालेसाठी ज्यांचे म्हणून हात लागलेले आहेत त्या सर्वांना प्रथमतः मी प्रणाम करतो आणि नमनाला घडाभर तेल न घालता माझ्या मुख्य विषयाला आता प्रारंभ करतो. बातम्यांमधले विनोद सांगायची जबाबदारी माझ्यावर संतोषजींनी दिली आणि एक वेगळंच प्रकारचं दडपण इथे जाणवलं. पण आता हे बातम्यांमधले विनोद सांगण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती आवर्जून करणार नाही. म्हणजे व्याख्याते वगैरे जे असतात ना, ते आवर्जून एखादी विनंती आवर्जून आल्यावर करतात त्यांच्या वतीनं. तर मी कुठली विनंती तुम्हाला करणार नाही आहे, तर ती अशी की तुमच्या खिशामधले असलेले जे मोबाईल आहेत ते सायलेंट झोनवर टाका, अशी विनंती मी बिलकुल करणार नाही तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की मी जरी तुमचा मोबाईल वाजला तरी मला त्याचा त्रास होणार नाही आहे, पण तुमच्या शेजाऱ्याला जर त्याचा त्रास झाला आणि तो जर कावला, आमच्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये एखादा कोणी चिडला, रागावला की त्याला म्हणतात कावला, गडी कावलाय बरं का, आता काही खरं नाही. तुमचा मोबाईल वाजला आणि गडी कावला तर ती जबाबदारी माझ्यावर नाही. त्यामुळे तुमच्या मोबाईलची आणि वाजण्याची जबाबदारी ती तुम्हीच घ्यायला पाहिजे. बरं, तुमचा मोबाईल जर वाजला, तुमच्या शेजारी तो बाप्या असेल तर ठीक आहे, तोच्या ऐवजी ती असेल आणि तुमचा मोबाईलची विचित्र रिंगटोन वाजली तर काय व्हायचं? एकदा माझ्या व्याख्यानामध्ये असंच एक व्याख्यान देत असताना व्याख्यान चांगलं रंगामध्ये आलेलं होतं. बघा, व्याख्यान चांगलं रंगात आलेलं होतं आणि माझ्या व्याख्यानामध्ये समोर बसलेली एक तरुणी ती डोलायला लागली होती. आता माझ्या व्याख्यानात काय होतं मला माहिती नाही, पण ती रमली होती असं आपण म्हणूया. ती डोलायला लागली होती आणि अचानक त्याच्या शेजारी जो होता, तिच्या शेजारी जो होता त्याची रिंगटोन एकदम खडकन वाजायला लागली. त्याची रिंगटोन वाजायला लागली आणि पुढे
काय झालं ते बघा. त्याची रिंगटोन अशी होती, ती रमली आहे, डोलायला लागली व्याख्यानामध्ये, आणि दणकन त्याची रिंगटोन वाजायला लागली. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला. शेजारी सुंदर युवती बसली आहे आणि यांनी ह्याचं गाणं वाजलं, शेजारची ही काळी मैना लागली डोलायला. तिने वाजवला ना त्याला चांगलाच. तर असं काही होऊ नये यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलचीही काळजी घ्यावी आणि तुमचीही काळजी घ्यावी. हुदलीकरांनी मला विषय दिला आहे बातम्यांमागच्या गमती जमती. बातम्यांमागच्या गमती जमती म्हणजे काय, तर थोडक्यात बातम्यांमध्ये झालेले घोळ, किंवा साध्या सोप्या शब्दात म्हणूयात ना की बातम्यांमध्ये झालेल्या चुका. आता मला असं वाटत नाही की नाशिकमध्ये इथे आज ही जी व्याख्यानमाला चालू आहे, या व्याख्यानमालेमध्ये समोर बसलेल्या श्रोत्यांपैकी कुणीही वर्तमानपत्र वाचतच नाही. असं कोणी आहे का इथे? मला नाही वाटत कोणी वर्तमानपत्र वाचतच नाहीत. वा, तुम्ही खरंच भाग्यवान आहात सर, कारण तुम्ही पत्रकारांना आम्हाला सहन करत नाहीत आणि तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. पण बहुतांश जण वर्तमानपत्र हे वाचतातच आणि त्यामध्ये होणारे घोळ, त्यामध्ये होणाऱ्या चुका या तुमच्याही लक्षात येत असतात. पण त्याला इलाज नसतो, त्याला इलाज नसतो यासाठी, कारण ते धावतं जग आहे. ते धावतं जग आहे ते त्यासाठी सांगतो. आमचे एक संपादक होते दिनकर रायकर, खूप मोठे संपादक होते ते, आणि ते नेहमी आचार्य अत्रेंची एक वाक्य नेहमी सांगायची. ते असं होतं की न्यूज इज अ रनिंग लिटरेचर अँड सम एरर्स आर एक्सेप्टेबल इन धिस रनिंग लिटरेचर. हे बातमी हे धावतं जग आहे, बातमी हे धावतं साहित्य आहे, आणि त्या धावत्या साहित्यामध्ये काही चुका ह्या क्षम्य आहेत, पण त्या कुठपर्यंत, त्या विनोद होण्यापर्यंतच, त्याच्या पुढे नाही. पण लक्षात घ्या की एकीकडे बातमीमध्ये काही चुका क्षम्य आहेत असं म्हणणारे आचार्य अत्रे, ते स्वतः खूप मोठे साहित्यिक होते, खूप मोठे पत्रकार होते. ते खूप मोठे पत्रकार होते आचार्य अत्रे. एकीकडे ते पत्रकाराच्या काही बातम्यांमध्ये चुका क्षम्य आहेत असं सांगतानाच उसंडू नावाचं एक सदरसुद्धा ते चालवायचे. उसंडू म्हणजे काय, तर उपसंपादकाच्या डुलक्या. म्हणजे बातमी लिहिताना पत्रकार झोपला आहे किंवा उपसंपादक त्याचं लक्ष नाही आहे, आणि मग त्यांनी डुलकी घेतल्यावर समोर येणाऱ्या, तुमच्यासमोर येणारी जी कुठली एखादी बातमी असेल जिच्यामध्ये काहीतरी चूक झाली आणि तुम्हाला त्याची गंमत झाली, ती जगजाहीर झाली, ते आचार्य अत्रे असं सांगायचे. पण त्याचवेळी आचार्य अत्रे पत्रकार म्हणून स्वतःवर टीकासुद्धा करून घ्यायची, म्हणजे पत्रकारावर टीका करून घ्यायची. पत्रकाराचं पोस्टमार्टमसुद्धा करण्याची त्यांची तयारी असायची. पु ल देशपांडे नेहमी म्हणायची की जो स्वतःवर टीका करू शकतो, स्वतःच्या व्यंगावर बोलू शकतो, स्वतःवर टिंगल करू शकतो, तो चांगलं विनोदी साहित्य निर्माण करू शकतो. आणि बघा, आचार्य अत्रेंचं विनोदी साहित्य आजपर्यंत सर्वश्रेष्ठ ठरलेलं आहे, कारण ते स्वतःवरच्या टीकेपासून पुढे सुरू झालेलं आहे. संतोष हुदलीकरांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती पत्रकारांच्या बातम्यात होणाऱ्या गमती जमतीची. अर्थात संतोष हुदलीकरांनी मला माझंच पोस्टमार्टम करायला आज इथं उभं केलं आहे का काय, असं मला आज वाटतं इथे. तर असो, स्वतःचं पोस्टमार्टम करताना त्याची सुरुवात करूयात. बातम्यांमागची गंमत सांगताना एक लक्षात न येणारी गोष्ट सांगतो. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला वाचलेलं असेल, बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही काही गोष्टी. अनेकदा तुम्ही गुन्ह्यांची बातमी वाचलेली असेल, कुठली तरी क्राईमची न्यूज असते आपल्यासमोर, बऱ्याचदा येत असते समोर आपल्या, आणि त्या बातमीमध्ये असं लिहिलेलं असतं की एक ही अमुक अमुक घटना घडली, असं झालं तसं झालं, त्याला असं मारलं तसं मारलं, डिशाव 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 डिशाव, आणि बातमी संपायच्या वेळेला तिथे असतं की या प्रकरणी पुढील तपास अमुक अमुक करीत आहेत. तर मला सांगा, याच्यात काय चूक आहे? या प्रकरणी अमुक अमुक तपास करीत आहेत.
मूळ मुद्दा असा आहे की घटना घडून गेलेली ती मागची आहे, पुढील तपास कसा करणार? जी घटना घडून गेलेली आहे आणि पुढील तपास कसा करणार, हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. पण सगळीकडे सर्रास येतं की पुढील तपास हे करीत आहेत, तर त्याऐवजी पुढील तपास करीत आहेत ऐवजी तपास करीत आहेत असं असायला हवं. पण तसं येत नाही, ते साहजिक आहे. त्याच्यात आणखी एक गंमत असते. तुम्ही अनेकदा बातम्या बघितल्या असतील बघा, की कुठेतरी गायींना ट्रकमधून पळवून नेताना आरोपींना पकडलंय, अशा बातम्या बऱ्याचदा येतात, गोवंश वाचवला वगैरे असं. त्यामध्ये एक वाक्य निश्चित असतं दरवेळेला बघा. बातमी वाचताना, कुठलं साहित्य वाचताना, कुठलंही वाचन करताना ते काय अर्थबोध करतं आपलं, त्याकडेही आपलं लक्ष असायला हवं. तसं त्यामध्ये काय असतं की अवैध गोवंशाची वाहतूक करताना यांना अटक करण्यात आली. याच्यात काय चुकीचं आहे? अवैध गोवंशाची वाहतूक करताना अमुक अमुक आरोपींना पकडलं, बरोबर आहे. गोवंश कसं अवैध असेल? त्या गोमातेचा काय दोष? तिला पळवून नेत होते ते. अवैध गोवंशाची वाहतूक नाही होत, कधीच होत नसते. गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना अमुक अमुक जणांना अटक करण्यात आली. आता हे तर सहज होत जाणारी गोष्ट आहे. ही जेव्हा उलगडून सांगितली जाते तेव्हा त्यातली गंमत किंवा त्यातला विनोद आपल्याला लक्षात यायला लागतो. एक वेगळी गोष्ट सांगतो. संतोष उदलीकरांचा लग्नाचा वाढदिवस होता. म्हणजे 51 वर्ष त्यांच्या लग्नाला झालीत की नाही मला माहिती नाही, पण एक बातमीमध्ये एक उदाहरण आलं होतं आमच्याकडे की लग्नाचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याचं ठळक स्वरूपामध्ये छापून असं आलं, 51व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या सद्गृहस्थांनी मला फोन केला की अहो, मला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद, पण मला हे सांगा ना, मी 51 लग्न कधी केली आणि कोणाकोणाशी केली? तर ते 51व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं न येता लग्नाच्या 51व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं यायला होतं. तर हे ओघाने लिहिता लिहिता होत असतं. मी जसं म्हटलं तुम्हाला की न्यूज इज अ रनिंग लिटरेचर अँड सम एरर्स आर एक्सेप्टेबल इन द न्यूज. पण एक दोन गमती पाहिल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं हलकंसं गालामध्ये हसल्यासारखं वाटलं, हसावंसं वाटलं. एक दोन जणांनी थोडीशी मोठी दाद दिली. पण पुढे पुढे जाताना हे जरा डेंजर वळणावर आमच्या बातम्या येत जातात बरं का. आणि मग त्याचं पुढे काय काय होत जातं बघा तुम्ही. तसंच एक असतं की बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्यास अटक. तलवार बेकायदेशीर कशी असेल हो? ती तर बनवली ती लढण्यासाठी आणि हाणामाऱ्या करण्यासाठीच केली आहे. बेकायदेशीररित्या तलवार बाळगणाऱ्याला अटक व्हायला पाहिजे ना. पण हे येतं आणि याच्यावर कुठलीही तशी फारशी चर्चा आम्ही लोकही करत नाही आणि आजकाल तुम्हीही करायचं बंद केलेलं आहे. एकदा काय झालं की एक कोणतरी असा डोकं फिरलेला माणूस होता आणि तो रागामध्ये झाडावर चढला, वर 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 गेला. वरती अशा हलक्या फांदीवर गेला, ती फांदी कडकन मोडली, खाली पडला आणि तो गेला, निवर्तला तो. तर एका उपसंपादकांनी लिहिण्याच्या त्याच्या ओघामध्ये जरा लिहायच्या शैलीत लिहायला गेला आणि तो लिहून काय गेला, तो इतका वर 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 गेला की एकदम खाली आला आणि एकदम वर गेला. त्याला संपादकांनी विचारलं, अरे तुला काय म्हणायचं आहे नक्की? तो गेला ते चांगलं आहे का तुला चांगलं वाटलं? नक्की लिहायचं काय होतं? तो झाडावर चढला, टोकापर्यंत गेला आणि फांदी मोडल्यामुळे तो पडला. पण त्यातलं शीर्षक जे होतं ते गंमत करून गेलं. तो इतका वर 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 गेला की एकदम खाली आला आणि एकदम वर गेला. आणखी एक छोटीशी गंमत सांगतो. गेल्या काही वर्षांपासून बघा तुम्ही,
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. आता त्या निवडणुका झालेल्या नाही, त्यामुळे नगरसेवक जे सगळे माजी नगरसेवक झालेत आणि राजकीय कार्यकर्ते जे आहेत सगळे, त्यांना कुठलं कामच उरलेलं नाही आहे. मग आता समाजसेवा करायची कशी, काहीतरी दाखवणं भाग आहे ना. आमच्या संभाजीनगरसारखा जो भाग आहे, तुम्हालाही कल्पना असेल, 15-15 दिवस पाणी येतच नाही. नगरसेवकांनी मग वेगळीच समाजसेवा सुरू केली. माजी नगरसेवकांनी पाणी ज्या दिवशी येईल त्या दिवशी ते मेसेज पाठवायचे, आम्हाला सगळ्यांना पाठवायचे, तसे वर्तमानपत्रालाही पाठवायचे की आज पाणी येईल, आज पाणी येणार नाही, आज पाणी उशिरा येईल. बरं, उशिरा येईल नंतर पुन्हा दुरुस्ती काही झाली असेल तर त्याची दुरुस्ती म्हणून मेसेज पाठवायचे, आज दुरुस्ती, आज पाणी पुन्हा लवकर येईल. असं एकदा एका माजी नगरसेवकांनी एका पत्रकाराला एक मेसेज टाकला, रात्री उशिरा टाकला. त्याचा हेतू हा होता, चांगला सदहेतू म्हणूया आपण, की त्या जो कुठला तो भाग होता, आपण उदाहरणार्थ इंदिरानगर असा भाग घेऊयात, की इंदिरानगरमध्ये आज पाणी येईल. त्यांनी ती बातमी केली, तयार केली, ती बातमी पानावर लावली, चिटकवली. त्या नगरसेवकाचा आणखी पुन्हा एकदा मेसेज आला. त्यांनी मेसेज पुन्हा काय केला, दुरुस्ती, आज पाणी उशिरा येणार आहे, आपणास कळवतो. त्याने तो मेसेज पटकन पाहिला, त्याच बातमीला पुन्हा चिटकवून दिला जिथे त्यांनी लिहिलं होतं आज पाणी वेळेवर येईल. त्याच्या खाली त्यांनी तो मेसेज चिटकवला, आज पाणी दुरुस्ती, आज पाणी उशिरा येईल. बघा काय झालं, आज पाणी येईल, दुरुस्ती, आज पाणी उशिरा येईल. पुन्हा त्यांनी मेसेज टाकला की दुरुस्ती, आज पाणी वेळेवर येईल. बरं, उशीर एवढा होत गेला, ती डेडलाईन महत्त्वाची आहे, कधी झालं तरी, किती झालं तरी. शेवटी एक मेसेज त्याचा आला, माफ करा, आज पाणी येणार नाही. आता हे 4 ओळी झाल्या, आज पाणी येईल, आज पाणी उशिरा येईल, आज पाणी वेळेवर येईल, माफ करा. माफ करा हे त्यांनी त्याच्या भागातल्या लोकांसाठी लिहिलेलं होतं की आज पाणी येणार नाही. त्याने त्या 4 ओळी लिहून टाकल्या आणि त्या तशाच्या तशा चौकटीमध्ये ठळक स्वरूपात छापून आल्या. काय झालं असेल विचार करा. दुसऱ्या दिवशी पाण्याचं एकीकडे आंदोलन सुरू असताना ह्या अशा काही बातम्यांच्या मध्ये गमती जमती होत जातात. एक गंमत अशी आहे की आपण सगळे कम्प्युटरच्या जगामध्ये आजकाल जगतो आहे. कीबोर्डमध्ये गंमत झाली होती. कीबोर्ड, आपले कम्प्युटरचे कीबोर्ड जे असतात त्या कीबोर्डमध्ये काहीतरी गडबड झाली होती. तर बऱ्याचदा एखादी की जी असते ती दबत नाही, किंवा काहीतरी प मारलं की म येतं, म मारलं की काहीतरी वेगळं येतं, असं काहीतरी होत असतं बऱ्याचदा. या कीबोर्डमध्ये गंमत झाली होती बघा. आणि त्या पत्रकाराकडे, उपसंपादकाकडे एक खूप छान फोटो आला होता, खूप सुंदर फोटो होता तो. आणि तो फोटो जो होता तो पाहिल्यावर त्याला खूप चांगली एक ओळ सुचली. आणि ती ओळ अशी होती, ती कुलदीप पवारांचं आणि रंजनाचं एक जुनं गाणं आहे मराठी जे आहे ते, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, असं एक खूप सुंदर मराठी गाणं आहे. ते गाणं सुचल्या त्याला इतकं छान वाटलं की अरे फार सुंदर आपल्याला सुचलेलं आहे, ते आपण लावूयात. आणि त्यांनी ते जाऊन संपादकांना दाखवलं सुद्धा त्यांनी ते. आणि सर, ही अशी मला ओळ सुचली आहे, हा किती छान फोटो आहे बघा ना, एक हिरो हिरोईन सारखे दिसणारे तरुण तरुणी आहेत, त्याच्याखाली मग मी ही ओळ अशी टाकू का? तर काय ओळ आहे, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. आणि पुढे ते गाणं बरंचसं असं काही आहे. ते गडबड अशी झाली होती की त्याचं जे गाणं आहे आणि त्यांनी जे टायपिंग केलं, त्यांनी गडबडीमध्ये टाईप केलं, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ते ह जिथे टाईप होत होतं तिथे द टाईप होत होतं. दुसऱ्या दिवशी संपादकांनी त्याला विचारलं की अरे बाबा, तो घरीच होता, रात्री उशिरा गेलेला होता, रात्रीचे प्राणी आम्ही सगळेजण. संपादकांनी सकाळीच फोन केला, अरे जरा ते तू लावलेली बातमी ते काय ते नीट वाच बरा तू. काही नाही सर, मी छान दिलं होतं ना, तुम्हालाही दाखवलं होतं ना, आता काय मला सकाळी त्रास देता म्हणे.
त्याला उठवलं आणि दाखवलं. त्याला तो चमत्कार दिसल्यावर तो म्हणे, अरे बाप रे, काय करावं. आता या प्रसंगातून काय झालं असेल तुम्ही विचार करा. काही गडबडीतली गोष्ट आहे. एक कीबोर्डमधली की चुकलेली होती, पण ती कुठेतरी दुरुस्त करण्याची गरज होती. काय असतं माहिती आहे का, की हे जग जे आहे आमचं सगळं पत्रकारितेचं, ते उघड आहे. सगळा कारभार उघड आहे. एक कुठलीही गोष्ट केली तर ती तुमच्यासमोर जाते. एखाद्या बँकेमध्ये समजा कॅशियर कोणी आहेत आणि दिवसभराच्या याच्यामध्ये टॅली करताना 100 रुपये जर समजा कमी पडले, तर ते काय करतील, खिशातले 100 रुपये टाकतील, टॅली करून घेतील, दुसऱ्या दिवशी पाहतील आणि ते ओके करतील. बाहेर जगासमोर नाही येत ते, आहे का नाही. या घरात स्वयंपाक करायचा आहे, एखाद्या माऊलीकडून एखादी चूक समजा झाली, पोळी करताना, भाजी करताना मीठ कमी झालं वगैरे, ते जगासमोर येत नाही ते, कारण ती तिथले तिथे इतकी काही मोठी गोष्ट नसते ती. ह्या गोष्टी मोठ्या नसतात, पण त्या तुमच्यासमोर येतात, त्यामुळे मग त्याला वाचा फुटते. आणि आजकालचं जग तर वाचा फुटलेल्या लोकांचंच आहे नुसतं. सोशल मीडिया जो काही सुरू झालेला आहे, सकाळीच उठून असे फोटो काढतात. ओ गिरीधर पांडे, तुम्हाला व्हॉट्सअपवर एक पाठवलं आहे बघा, ते काय पाहिले ना मी तुला, काय ते बघा जरा, वाचा जरा, असं सांगत सुटतात. त्यामुळे खूप भान ठेवून पत्रकाराला, उपसंपादकाला, संपादकांना त्या याच्यामध्ये राहावं लागतं. ती काळजी आपल्याला घ्यावीच लागते. एकदा काय झालं होतं की उल्का वर्षाव होणार होता. उल्का वर्षावाचा विषय होता. उल्का वर्षाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आणि ती एक अद्भुत घटना असते तशी, आणि रोज रोज होणारी घटना नसते ती. तर उल्का वर्षाव होणार आहे अशी एक घटना होती, आणि एका पत्रकाराला संबंधित संपादकांनी सांगितलं की ती बातमी तुला कव्हर करायची आहे बाबा. रात्री उशिरा होणार होता तो, पण ती कव्हर तर करायची होती. तर कशी, आता ह्या पठ्ठ्याला आली झोप किंवा कंटाळा आला असेल, त्यांनी जुनी उल्का वर्षावाची बातमी काढली, त्याच्यात फेरफार केला काहीतरी, जो काय करायचा आहे तो. फार बदल नसतो तसा. पाऊस पडणारे म्हटल्यावर आपण 7 जूनचं पावसाचं वर्णन सारखंच असतं, पण 7 जूनला पाऊस पडायला हवा ना. यांनी सुंदर बातमी लिहिली उल्का वर्षाची, छान उल्का वर्षाव झाला, ते इतकं सुंदर दिसत होतं आणि ते अवर्णनीय होतं वगैरे. आणि कुठून कसा कोणास ठाऊक त्यांनी उल्का वर्षावाचा फोटोसुद्धा आणला. तो फोटो त्याच्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लावला आणि सुंदर मोठी बातमी लावली छानपैकी, आणि ती छापून आली. आणि त्याचं दुर्दैव असं की त्या दिवशी उल्का वर्षाव झालेलाच नव्हता. दुसऱ्या सगळ्या दैनिकांमध्ये आलं की आज असं असं झालं, ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे उल्का वर्षाव काही झालेलाच नाही. आणि ह्याच्याकडे मात्र मोठी बातमी छापून आली की उल्का वर्षाव झाला, किती छान झाला. आणि इतकी सुंदर बातमी लिहिलेली होती, तुम्हाला सांगतो. काही काही बातम्या तुम्ही बघा, अप्रतिम वर्णन असतं. विशेषतः तुम्ही शौर्याच्या बातम्या बघा किंवा सांस्कृतिक ह्याच्या बातम्या बघा, त्या अतिशय सुंदर लिहिलेल्या असतात. तशी यांनी ही उल्का वर्षावाची बातमी लिहिली होती. आता ही बातमी खरंच उल्का वर्षाव झाला असता तर त्याची किती पाठ थोपटली गेली असती, पण उल्का वर्षाव झाला नाही, त्यामुळे त्याला मेमोच्या स्वरूपात त्याची पाठ थोपटली गेली. दणदणीत मेमो त्याला संपादकांकडून मिळाला. पण हे असं होत असतं, त्याला सामोरं जाणं गरजेचं असतं के भाई. बऱ्याचदा काय असतं की उपसंपादक, संपादक, पत्रकार यांना त्या त्या भागाची माहिती असायला हवी. आजकाल काय आहे की इथे नाशिकमध्ये आवृत्ती निघते आणि त्याचं मुख्य कार्यालय असतं मुंबईला किंवा असतं ते पुण्याला किंवा कुठे दुसरीकडे असतं. तिथल्या माणसाला ह्या भागाची माहिती असेलच असं नाही ना. आम्ही संभाजीनगरमध्ये राहतो. संभाजीनगरमध्ये आमचा हा निजामाच्या राजवटीखालचा बरेच वर्ष गेलेला सगळा हे आहे, आणि तिथे बरेचसे शब्द हे उर्दू, हिंदी असे आलेले आहेत. तर आमच्याकडे एक भाग आहे, त्या भागाचं नाव आहे एक विहीर आहे. विहिरीचं नाव होतं शक्करबावडी. आता हे कोणी ऐकलेलं असायचं काही कारण नाही फारसं. शक्करबावडी या नावाची विहीर होती आमच्याकडे. ती मुंबई पुण्याच्या उपसंपादकाच्या हातामध्ये गेली आणि त्यांनी विचार केला, शक्करबावडी कसं काय लिहिलं राव, आपला पत्रकार चुकला.
त्याचं लिहिताना चूक झाली होऊ शकते ना, गडबडीमध्ये घाई गडबडीत लिहिली तर चूक होऊ शकते. त्यांनी विचार केला की शक्करबावडी नाही राव, हे तसं नाही. त्यांनी तिथे 1-2 जणांशी चर्चा केली, हो असं नसतं, असं कुठे असतं, शक्करबावडी असते का? नाही. त्यांनी त्याचं करून टाकली की गोड्या पाण्याची विहीर. ते छापून आलं, अमुक अमुक ठिकाणी गोड्या पाण्याची विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये एक जण धडपडला, गेला, काय जे झालं असेल पुढच्या घटनेशी घेणं नाही. आणि शक्करबावडीच्या जागी त्यांनी केलं ती गोड्या पाण्याची विहीर. त्या भागात सगळी चर्चा की आपल्याकडे गोड्या पाण्याची विहीर आली कुठून. ज्या संभाजीनगरमध्ये पाणी मिळत नाही, विहिरींना पाणी नसतं, तिथे गोड्या पाण्याची विहीर कुठून आली. तसाच एक प्रसंग असा होता की आणखी एक भाग आहे आमच्याकडे, त्याचं नाव आहे खाराकुवा. आता हे काय कोणाला माहिती असण्याचं, मुंबई पुण्याकडे माहिती असायचं काम नाही. खाराकुवा कसं काय? नाही, खाराकुवा नसेल म्हणते, ती खाऱ्या पाण्याची विहीर. त्यांनी त्याचं शुद्ध मराठीत भाषांतर करून टाकलं, खाऱ्या पाण्याची विहीर जिथे होती त्या ठिकाणी अमुक अमुक गोष्ट घडली. पुन्हा तीच चर्चा सुरू झाली आमच्याकडे, खाऱ्या पाण्याची विहीर कुठे आली आपल्याकडे. ते खाराकुवा नाव पडलेलं आहे, खारट पाण्याची विहीर असं काहीच नव्हतं, ते तसं नाव पडलेलं होतं फक्त तसं ते. तर जो उपसंपादक आहे, जो पत्रकार आहे, त्याला त्याचं भान किंवा तिथे माहिती घेणं गरजेचं असतं. नाहीतर मग अशा नजरचुकीने अशा गोष्टी, अशा गमती जमती किंवा आपण चुका म्हणूयात तसं ते होण्याची दाट शक्यता असू शकते. असंच एक तुम्हाला मी आधीच अशा गोष्टी काही सांगितल्या, शब्दांची उलटापालट केल्यावर काय होतं ते तुम्ही अनेकदा वाचलेलं आहे की अमुक अमुक संघटना आमरण उपोषण करणार आहे किंवा यांनी 15 दिवस आमरण उपोषण केलं. आमरण उपोषण झालेलं जगातली एकही घटना नाही, मी तुम्हाला सांगतो. तुमच्या माहितीत असेल तर मला सांगा. आमरण उपोषण, आमरण असा शब्द आहे तो. आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण. तुम्ही अशी एखादी घटना बघितली आहे का की एखादा उपोषण बसलेला उपोषण करता मरून गेला पण ते उपोषण संपलं नाही? आमरण नाही, कधीच होऊ शकत नाही. ते होणार आहे बेमुदत उपोषण होऊ शकतं ते. आता नवीन एक प्रकार आंदोलनकर्त्यांचा निघालेला आहे आणि त्यांचा आग्रह असतो की आमचं आमरण उपोषणच लिहा, आम्ही आमरण उपोषण केलंय. मी एकाला गमतीत म्हणलं, पठ्ठ्या तू मेलाच नाही, तुझं आमरण उपोषण कुठून आलं? तसं आता जलसमाधी आंदोलन सुरू झाले, अनेक ठिकाणी होतात. पाण्यामध्ये जातात, उभे राहतात आणि जलसमाधी आंदोलन करतात. जलसमाधी साधा सरळ शब्द आहे. जलसमाधी, समाधीच घेतली नाही ती जलसमाधी कुठून होणार, नाही का? पाण्यात जाऊन उभं राहून केलेलं आंदोलन, त्याला आणखी एक वरती आहे, अर्ध जलसमाधी आंदोलन. कमरे इतक्या पाण्यात जायचं, विठोबासारखे कमरेवर हात ठेवायचे, उभं राहायचं तासभर आणि आम्ही अर्ध जलसमाधी आंदोलन केलं म्हणायचं. समाधी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ती समाधी कशी होईल, नाही का? तर हे शब्दांचं भान खूप वेळा आम्हा लोकांना ठेवावं लागतं. आपल्याकडे पुराण बऱ्याचदा असतात. पुराण तुम्हाला माहिती आहे, भागवत पुराण, वेगवेगळे विष्णू पुराण वगैरे. आमच्याकडे एकदा कार पुराण घडलं होतं, तुम्हाला सांगतो. कार पुराण कधी ऐकलं तुम्ही? कोणी ऐकलं नसेल. कार पुराण घडलं होतं आमच्याकडे. ते कसं होतं, एका बातमीमध्ये कार नावाचा शब्द आला. कार माहिती, आपण 4 चाकीची गाडी चालवतो, कार पुराण असं कार शब्द आला. कार शब्द जसा आला तसा संपादकांनी त्याला सांगितलं की इंग्रजी शब्द नको, मराठी दैनिक आहे आपलं, त्या कारचं मोटार करायचं म्हणे. जिथे जिथे कार आहे तिथे तिथे मोटार करायचं म्हणे. आणि योगायोग असा की त्यावेळेला त्या संबंधित पत्रकाराला, उपसंपादकाला दिवसभर बोलणे खावे लागले होते. दिवसभर कोणी येऊन झापतच होतं त्याला. मग ह्यांनी त्याला सांगितलं जिथे कार आहे तिथे मोटार करायचं, चाल पटकन जाण, पटकन करते. हा गेला रागारागामध्ये. कम्प्युटरचा जमाना आलेला होता. त्यांनी कम्प्युटरवर एक मास्टर की असते की चेंज ऑल डॉक्युमेंट्स, त्यांनी कारच्या जागी जिथे आहे तिथे मोटार यावं असं त्यांनी देऊन टाकलं चक्क.
तर आता तिथे पुढे त्यांनी मोटार द्यावं म्हणून त्या बातमीसाठी केलं. त्याच्यामध्ये फार मोठी गंमत झाली बघा. त्यात काय झालं ते सांगतो तुम्हाला. त्यांनी दिलं चेंज ऑल डॉक्युमेंट आणि कारचं झालं मोटार. ती गुन्ह्याची बातमी होती. त्यात लिहिलं होतं पोलिसांनी कारवाई केली, त्याचं झालं पोलिसांनी मोटारवाई केली. त्यांनी काही चुकीचं नाही केलं, त्यांनी चेंज ऑल डॉक्युमेंट केलं. त्या बातमीसाठी त्याचा उद्देश होता. पोलिसांनी मोटारवाई केली. बरं, इतक्यावर हे कार पुराण थांबलं नाही. पोलिसांनी कठोर कारवाई केली, त्याचं झालं पोलिसांनी कठोर मोटारवाई केली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्या फोडण्याची कारवाई केली, त्याचं झालं पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्या फोडण्याची मोटारवाई केली. परत पुन्हा त्याच्या पुढे असं होतं, गुन्हेगारांनी असं कारस्थान रचलं होतं की पोलिसही चकित झाले आणि त्यांनी कठोर कारवाई केली. त्याची गंमत अशी झाली, गुन्हेगारांनी अशी मोटारस्थान रचले, पोलिसही चकित झाले आणि त्यांनी कठोर मोटारवाई केली. बरं, ही मोटार पुराण किंवा कार पुराण इथेही थांबलं नाही. कारण त्यांनी चेंज ऑल डॉक्युमेंट जे दिलं ते त्याच्याकडून चुकून पूर्ण पानालाच दिलं गेलं होतं, अख्ख्या पानाला. आता त्या अख्ख्या पानामध्ये ज्या ज्या बातम्या कार नावाच्या होत्या त्या सगळ्या बातम्यांच्या शब्दांच्या जागी त्याचं झालं मोटार झालं. एक बातमी होती बघा, त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की तो कारकुनी करीत असे. आता तुम्ही जिथे कार आहे तिथे शब्द मोटार टाकून बघा. तो कारकुनी करीत असे, ते झालं तो मोटार कुणी करीत असे. त्याच बातमीमध्ये लिहिलेलं होतं, त्याला कारकुंड्या म्हटल्याने कारकुनाला राग आला आणि कारकुनाने पोलिसात तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली. त्याचं असं झालं, त्याला मोटार कुंड्या म्हटल्यामुळे मोटार कुणाला राग आला आणि मोटार कुणाने पोलिसात तक्रार दिली आणि मोटारवाई करण्याची मागणी केली. बरं, हे असंच चालू होतं अजूनही. त्या कारकुनाने पोलिसांनी कारवाई केली नाही, त्यामुळे त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. कारकुनाने कारवाई न केल्याने रागाच्या भरात विषप्राशन केले. मोटारवाई न केल्याने मोटार कुणाने पुन्हा रागाच्या भरात विषप्राशन करून आत्महत्या केली. गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये एक सुंदर बातमी होती, एका शिल्पकाराची बातमी होती. त्याच्यामध्ये शिल्पकाराने काहीतरी एक चांगलं शिल्प केलेलं असेल आणि ती शिल्पकलेची त्याची बातमी होती. आणि त्या बातमीमध्ये म्हटलेलं होतं, ओंकार नावाचा शिल्पकार होता, त्याने आपल्या कलाकृतीला आपल्या जादुई बोटांनी असा काही आकार दिला होता की सर्वांच्या तोंडून निघाले वा ओंकार. चेंज ऑल डॉक्युमेंटचा परिणाम बघा, त्या अख्ख्या पानाच्या बातम्यांमध्ये झालं. त्याचा बदल झाला की ओंग मोटार, ओंकार होता ना, ओंग मोटार नावाचा तो शिल्प मोटार होता. त्याने आपल्या कलाकृतीला जादुई बोटांनी असा काही मोटार दिला की सगळ्यांच्या तोंडून उद्गार निघाले वा ओंग मोटार. हे असं त्या पानात एवढ्या बातम्यांमध्ये. आता योगायोगाने काय झालं की त्याच्यात बऱ्याच बातम्या ह्या ज्या होत्या त्या कार शब्द जोडलेल्या होत्या. नंतर माझ्या डोक्यात गंमत म्हणून एक सहज विचार आला की चुकून हे जर पान जे आहे त्याच्यामध्ये क्रिकेटच्याही बातम्या असत्या तर मग आणखी महाभयानक झालं असतं. त्याने षटकार ठोकला, त्याने चौकार ठोकला, त्याने षट मोटार ठोकला, नंतर त्याने मोटार ठोकला,
असं ते झालं असतं. तर ते भान त्यावेळेला न राहिल्यामुळे गडबडीमध्ये, अर्थात हे काही त्यांनी मुद्दाम केलेलं असतं अशातला भाग नाही. कोणीही कुठलीही चूक जाणीवपूर्वक आपली लोकांसमोर चूक जावी असं नसतं. एकाच वेळेला 10-10, 15-15, 20-20, 25-25, 50-50 बातम्या एका पत्रकाराला लक्षात कराव्या लागतात. त्या गर्दीमध्ये जे कानावर येतं, इकडून तिकडून येतं, त्या गडबडीमध्ये काही गोष्टी पुढे सरकतात आणि अशी कुठली तरी एखादी गंमत काहीतरी पुढे सरकते आणि मग ते येताना मात्र जगासमोर येतं. तुम्ही जेव्हा बातमी वाचत असताना त्यावेळेला तुम्ही ती एकच बातमी वाचत असता आणि त्या बातमीमधलं ओंकारचं ओ मोटार झालं हे तुमच्या लक्षात येत असतं. पण त्याच वेळेला त्या पानावरती 56 वेगवेगळ्या बातम्या असतात आणि त्याच्यावर सुरेख शीर्षक दिलेलं असतं, सुरेख त्याचं एडिटिंग झालेलं असतं. पण नेहमी काय असतं की पूर्ण पांढरा कागद तुमच्यासमोर एकदा ठेवला आणि त्या पांढऱ्या चौकोनामध्ये एक काळा टिपका दिला की आपलं लक्ष फक्त तिकडेच जातं, नाही का? जी चांगली गोष्ट आहे, जी सौंदर्य आहे, जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष जायला जास्त हवं, पण लक्ष सहजच तिकडे जातं, असा तो विषय आहे. त्याच ह्याच्यामध्ये एकदा काय झालं होतं, गार असा एक शब्द आला होता. गार म्हणजे वातावरण गार झालं. तर असंच एकदा सूचना दिली तशी की गार नाही पाहिजे, गारच्या ऐवजी थंड शब्द टाकला पाहिजे, कारण गारपेक्षा थंड जास्त थंड ना. तर ते साहेबांनी सांगितलं की गार नाही, वातावरण थंड झाले असं लिहा. वास्तविक ते वातावरण थंड झाले हेही तसं चुकीचं आहे, गारच होणं बरोबर आहे. पण त्याला थंड करायला सांगितलं, याने चेंज ऑल डॉक्युमेंट करून थंड करून टाकलं सगळं. गुन्हेगार सापडले, गुन्हे थंड सापडले, गुन्हेगार हातावर तुरी देऊन पळाले, गुन्हे थंड हातावर तुरी देऊन पळाले. अशा काही गमती जमती होत राहतात सारख्या. बऱ्याचदा बघा तुम्ही बालविवाहाच्या वगैरे अशा बातम्या येत असतात, जी वाईट प्रथा आहे समाजामधली आणि त्या वाईट प्रथा बंद झाल्या पाहिजेत, त्याच्या बातम्या येत असतात, पोलीस कारवाई करतात त्याच्यावर आणि त्यामध्ये ओघामध्ये लिहिलं जातं. एकदा अशीच कुठली तरी बातमी माझ्यासारख्या पत्रकाराच्या हातामध्ये आली आणि त्यांनी घाईघाईमध्ये लिहिली. आता ते लिहिताना त्याच्या डोक्यात आपले वाचक, वाचणारे वगैरे असं सगळं होतं. ते लिहिताना त्यांनी लिहिलं, बालविवाह लावणाऱ्या वधूवरांच्या आईवडिलांसह नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळीवरही गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे कायद्याचा वाचक वाढत आहे. बघा तुम्ही काय झालं, वाचकचा एक कान्हा फक्त जास्त पडला ना, कायद्याचा वचक वाढत आहे, त्याच्या जागी कायद्याचा वाचक वाढत आहे असं झालं आणि त्याची चर्चा झाली. तर ते भान बारीकसं बघा, बारीकसा अनुस्वार, बारीकसा कान्हा याच्यावर सुद्धा बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्याच्याशिवाय ते समोर जेव्हा तुमच्यासमोर प्रेझेंट होतं त्याशिवाय ते चांगलं येत नाही. तर ते लक्ष ते ठेवावं लागतं. ट्रान्सलेशन बऱ्याचदा करावं लागतं उपसंपादकाला. तिथे बसून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. त्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा एका बातमीचं वाक्य असं होतं, ऐका काळजीपूर्वक. द इन्सिडंट ऑकर इन द एरिया वेअर जेंट्स चेंजिंग रूम आर लोकेटेड, असं वाक्य होतं. द इन्सिडंट ऑकर इन द एरिया वेअर जेंट्स चेंजिंग रूम्स आर लोकेटेड. ट्रान्सलेशन करणाऱ्याचं ट्रान्सलेशन जरा कमकुवतच होतं. त्यांनी ट्रान्सलेशन करताना वाक्य त्याचं काय केलं बघा, पुरुषांसाठी कपडे बदलण्याच्या खोल्या आहेत त्या भागामध्ये घटना घडली असं ते पाहिजे होतं. निव्वळ त्याचं भाषांतर. त्यांनी भाषांतर करताना थोडासा चुकला, इकडचा शब्द इकडे झाला, एवढंच. फार काही झालं नाही उदलीकर सर, फक्त शब्द इकडे तिकडे आम्ही केला. तेव्हा झालं काय, खोली बदलणारे पुरुष आहेत त्या भागात ही घटना घडली म्हणे. द इन्सिडंट ऑकर इन द एरिया व्हेअर जेंट्स चेंजिंग रूम आर लोकेटेड, जेंट्स चेंजिंग रूम्स असा त्याचा शब्द होता. तो त्याचं ट्रान्सलेशन करायला गेला आणि त्याचं ट्रान्सलेशन असं झालं, खोली बदलणारे पुरुष ज्या भागात आहेत त्या भागात ही घटना घडली. आणि त्याची मग चर्चा वाढतच गेली सगळी ती.
एक प्रसंग असा सांगतो, बऱ्याचदा काही घटना तशा गंभीर असतात, पण समोर लोकांसमोर येताना त्या वेगळ्या पद्धतीने येतात, त्याचा अर्थ बदलून जातो आणि गांभीर्य त्याचं वाढतं. बातमीमधलं गांभीर्य ठेवायला पाहिजे हे साहजिक आहे, आणि ज्याच्याशी संबंधित ती बातमी आहे त्याच्यासाठी ते गांभीर्य निश्चितच जास्त असतं. एकदा काय झालं, एक ॲक्सिडेंट झाला कुठला तरी, आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये गिरीधर पांडे नामक कोणीतरी गृहस्थ होते, ते त्या ॲक्सिडेंटमध्ये वारले. नाव माझंच यासाठी घेतोय की दुसऱ्याचं नाव घेणं उचित नाही. तर ते गृहस्थ गेले, त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्या पत्रकारांनी, वार्ताहरांनी, बातमीदारांनी, उपसंपादकांनी ती बातमी सुंदर केली सगळी. ती त्या बातमीमध्ये, बातमी क्राईमची बातमी जेवढी असेल तेवढी जास्त वाचली जाते असा एक समज आहे सगळीकडे, आणि गुन्ह्याची बातमी साहजिक लवकर वाचली जाते. त्या बातमीमध्ये ते गेले, अमुक अमुक झालं, तसं झालं, हृदयद्रावक घटना होती वगैरे सगळं असं झालं. आणि गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी 8-10 जण त्या कार्यालयावर चिडून भांडायसाठी आले. बराच वेळ भांडण चालू झालं. लक्षात नंतर असं आलं की व्यक्ती जी गेली होती त्या अपघातामध्ये, ती व्यक्ती मेलेलीच नव्हती, ती मेल्याचं जाहीर करून टाकलं होतं. म्हणजे अमुक अमुक ग्रस्त या अपघातामध्ये गेले असं जाहीर केलं, आणि ते जिवंत होते. त्यांनी सांगितलं की नाही, आमची तुम्ही बातमीची चूक केलेली आहे, तुम्ही याचा खुलासा छापला पाहिजे तरच ते होईल. असं कसं चालेल? एखाद्याला तुम्ही जिवंत असताना कसं काय मारता तुम्ही? असं नाही होऊ शकत ना. तर ते मग ठीक आहे, आम्ही तुमचा खुलासा छापतो बाबा वगैरे. मग ती बातमी पुन्हा एकदा घेतली, ती दुसऱ्या दिवशी छापली ती बातमी की असा असा अपघात या ठिकाणी घडलेला होता, आणि त्या अपघातामध्ये अमुक अमुक कोण जे होते ते गृहस्थ ते गंभीर जखमी आहेत, ते गेलेले नाहीत, आमच्याकडून चुकून ते गेल्याचा उल्लेख झाला त्या ह्याच्यामध्ये असा. पुन्हा गंमत अशी झाली की ती सगळी बातमी लिहिल्यानंतर त्याचं शीर्षक देताना त्या शीर्षकावर ठळकपणे वाटावं, लक्षात यावं म्हणून तिथे लिहिलं, त्यांनी असं लिहिलं, ते अजूनही जिवंतच आहेत. हा म्हणजे का तुम्हाला ते मरायची इच्छा होती? सगळी बातमी खाली चांगली व्यवस्थित होती, त्याचं शीर्षक करताना थोडीशी गफलत झाली, ते अजूनही जिवंतच आहेत. आणि त्याला पुन्हा व्यवस्थित उद्गारवाचक प्रश्नचिन्ह असं दिलं होतं की अरे बापरे, कसं काय जिवंत आहे, हे तर मारायला पाहिजे होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते 8-10 माणसं जी कोणी आहेत ते पुन्हा तिथे भांडायला आले. तिसऱ्या दिवशी त्यांनी ती बातमी लिहून दिली, ती त्यांनी जशी लिहून दिली तशी व्यवस्थित पुन्हा छापावी लागली. एका बातमीचा 2दा खुलासा करण्याची ही बहुधा एकमेव असेल प्रसंग असा. तसाच एक प्रसंग झाला, सेम घटना, घटनेमध्ये काहीही बदल नाही, अक्षरशः सारखी घटना. आणि त्या बातमीमधले कोणतरी गृहस्थ होते, ते गेले. बातमीमध्ये लिहिलं की ते गेले, पण ते गेलेलेच नव्हते ना, ते जिवंत होते. साहजिक त्यांचे नातेवाईक येणार, भांडणार, येऊन भांडले ते की तुम्ही असं कसं लिहिलं, ते तर जिवंत आहेत आमचे. ते म्हणजे ठीक आहे, आम्ही खुलासा करतो. खुलासा केला, खुलासा व्यवस्थित आला बरं का, यावेळेला मात्र खुलासा व्यवस्थित आला की ते गंभीर आहेत, ते अजून उपचार त्यांच्यावर चालू आहेत, या रुग्णालयात उपचार चालू आहे. पण गंमत अशी झाली किंवा दुर्दैव असं आपण म्हणूयात, 3-4 दिवसानंतर ते ग्रस्त गेले. एक 4 दिवस आपण धरूयात की 4 दिवसानंतर ते ज्यांच्याबद्दल लिहिलं होतं की हे अपघातामध्ये गेले, ते गेले. त्याचं भांडण झालं, ते सगळे नातेवाईक आले, त्यांनी त्याच्यावर सांगितलं की नाही हे चुकलं होतं, त्याचा खुलासा छापला सगळा. 4 दिवसांनी ते सगळं ते गेले, ते सगळे. त्या वार्ताहरांनी तिकडून ती बातमी पाठवली की अहो त्या अशा ह्याच्यामधले ते गृहस्थ गेले म्हणे, ते तुमच्याकडे बातमी आहे, तीच तुम्ही काढा, कालची परवाची बातमी, आणि त्याच्यात ते गेले का, काय करायचं ते करा. तर यांनी ती सगळी बातमी लिहिली आणि त्याच्यावर लिहिलं, ते बातमीत सगळा उल्लेख वगैरे होता, आणि वरती हेडिंग देताना पठ्ठ्या चुकला. त्यांनी हेडिंग असं दिलं, आमचे वृत्त खरे ठरले, ते गेले. तुम्ही त्याची वाट पाहत होता का? आमचे वृत्त खरे ठरले, गिरीधर पांडे गेले. अरे मग पांडेच्या घरचे येणार नाही का तुमच्याकडे मोर्चा काढून?
परिस्थितीचं भान ठेवावं लागतं. घाई गडबड कितीही असली तरी त्या त्या परिस्थितीचं भान ठेवून तारतम्य ठेवावं लागतं. पत्रकारितेमध्ये आमच्या नेहमी म्हटलं जातं डेडलाईन इज इम्पॉर्टंट दॅन हेडलाईन. पण कधी कधी डेडलाईनला सुद्धा हेडलाईन ओव्हरटेक करून जाते, कारण ती बातमीच तशी असते. बघा तुम्ही, मी दुपारी आज जेव्हा हुदलीकरांच्या घरी होतो त्यावेळेला त्यांना एक प्रसंग सांगत होतो सहज गमतीचा, आणि म्हटलं मी काही हा सांगू इच्छित नाही, कारण मला असं वाटत नाही की हा प्रसंग सांगावा वगैरे. पण हुदलीकर म्हणाले की तुम्ही ती कुठली घटना ज्या ठिकाणी कुठे घडली असेल तिथे कोणाचाही हेतू चुकीचं करावा असा बिलकुल नव्हता, आणि पुन्हा तुमच्या शुद्ध हेतूनी ते सगळं काम पुढचं केलं आहे. आणि एखादी घटना घडल्यानंतर पत्रकाराच्या हातून किंवा तिथल्या संबंधिताच्या हातून एखादी मोठी चूक झाल्यानंतर त्याची भरपाई एखादा संपादक, एखादा वृत्तसंपादक, एखादा उपसंपादक, एखादं वृत्तपत्र किती घेऊ शकतं याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मला संतोष हुदलीकरांनीच दुपारी अतिशय चांगल्या शब्दात समजून सांगितलं. आणि मग मी म्हटलं की नाही, आज इथे नाशिककरांसमोर हा प्रसंग आपण सांगावा. काय झालं होतं, कारगिलची जी युद्ध झालं होतं कारगिलच्या युद्धामध्ये ते खूप बरेच दिवस ते झालं. आपल्या शूरवीरांनी ते पाकिस्तानला हरवून कारगिलचं युद्ध जिंकलं. अतिशय मोठी घटना होती. पण त्यामध्ये एका गावाचा एक जवान जो होता, तो जवान जो आहे तो त्या युद्धामध्ये त्याला वीरमरण आलं होतं. आणि कुठलाही जवान म्हटलं की ती आपल्या हृदयस्थानाची गोष्ट आहे. बघा, आपल्याकडे कोणीही असं नाही की जवानाबद्दल काही अपभावना कोणाच्या मनात येऊ शकेल, असं होऊच शकत नाही आहे. कारण ते भारत मातेच्या रक्षणासाठी आपण चांगलं राहावं इथे देशात म्हणून ते त्यांचे प्राणाचं बलिदान देत असतात. तर एक जवान असाच गेला, त्याला वीरमरण आलं त्यामध्ये. आणि रात्री उशिरा ती बातमी येणार होती. तो निरोप एकमेकांकडून आला की रात्री उशिरा ही बातमी येणारे, त्या जवानावर अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि तेवढ्या बातमीसाठी जागा ठेवा. तर त्या सगळ्या आमच्या रोजचा जो उहापोहा आमचा असतो त्यामध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांसाठी मग आम्ही एखादं जागा अशी रिकामी ठेवतो की आल्यावर वेळेवर ती बातमी घ्यायची, ती बातमी लावायची. ती बातमी लावली की मग तेवढं करायचं आणि जाऊ द्यायचं. रात्री उशिरा डेडलाईन होती, काहीतरी 10:30, 11, 12 अशी असेल. ती डेडलाईन संपल्यानंतर ती बातमी आली. पण बातमी अत्यंत महत्त्वाची होती. जवान होता, त्याला वीरमरण आलं होतं, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ती बातमी जशी पत्रकाराकडून आली, या उपसंपादकांनी ती बातमी पटकन घेतली, सर्रकन नजर मारली त्याच्यावर आणि ती बातमी त्या पानावर चिटकवली आणि ती बातमी पुढे ढकलून दिली. ती ढकलून गेल्यावर योगायोगाने खाली संपादकीय विभाग होता आणि वरती त्यांचं प्रिंटिंग मशीन होतं पहिल्या मजल्यावर. तिथे ते आमच्याकडे पेपर एका वेळेला एका तासामध्ये 40,000 पेपर छापले जातात. बघा, मशीनचा स्पीड हा असतो. एकदा सुरू झालं ना की 2-5 हजार तर ते वाया जातात, कारण ते पहिले असतात ते. आणि 30-40 हजार एका तासात छापले जातात. तो पेपर छापला, तो गेला, गाड्या रवाना झाल्या त्या गावाकडे. लांब कुठेतरी ते गाव असेल, कुठल्या आवृत्तीचं गाव होतं. आणि ते करताना तिथला एक पेपर गठ्ठा वाचणारा तो मुलगा होता, छोटासा. पेपर गठ्ठे बांधणारे मुलं असतात, त्याच्या लक्षात आलं. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी एकदम समोरच्या आपल्या बॉसला सांगितलं की सर 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 या बातमीत काहीतरी गडबड दिसतीये, तुम्ही बघा काहीतरी. आता आमचा हा रोजचा व्यवहार आहे, त्यामुळे त्याने म्हटलं हे राहू दे रे, आपण ते उद्या बघूया, काय झालं असेल तर पाहू, त्याला काय होतं एवढं, चल जाऊ दे, आता उशीर झाला आहे ऑलरेडी आधीच तर. पण त्यांनी तरी हट्टाने त्यांना जाऊन दाखवलं, सर ही बातमी तुम्ही बघा, वाचा, त्याच्याशिवाय मला नाही चैन पडणार वळ. तो साधा गठ्ठे बांधणारा मुलगा होता बघा. आणि त्यांनी त्याच्या मशीनचा जो प्रमुख होता त्याला दाखवलं. त्यांनी जेव्हा पाहिली ती बातमी तेव्हा त्यांनी कपाळाला हात मारला, बाप रे, हे काय झालं. वरतून तो त्यांनी प्रिंटिंग थांबवलं तातडीने आणि खाली धावत आला. खाली कोण आहे संबंधित, रात्रीचा डेस्क इन्चार्ज, वृत्तसंपादक, कोण जो कोणी असेल तो, कारण गंभीर होती गोष्ट अशी. तर त्यांनी खाली आला आणि सांगितलं की अहो हे काय भयंकर झालेलं आहे बघा, आणि ही बातमी आपण अशीच जाऊ द्यायची का नाही, तुम्ही निर्णय घ्या. कारण निर्णय संपादकांनी घ्यायचा असतो. संपादक म्हणले की ठीक आहे,
डेडलाईन महत्त्वाची आहे, आपण उद्या बघू त्याची दुरुस्तीचं काय आहे ते. ते संपादकांनी म्हटलं बघू द्या, काय झालं ते तर बघू द्या. त्यांनी बघितलं ते, आणि ती बातमी त्यांनी वाचली जी छापून आली होती. गाड्या रवाना झाल्या, गावांकडे गेलेल्या होत्या. त्यांनी ते पाहिलं. त्या जवानाला वीरमरण आल्याची ती बातमी लिहिलेली होती. अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी ती बातमी होती. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले, इथपर्यंत सगळं होतं. आणि शेवटी प्रत्येक मृताच्या बातमीमध्ये तुम्ही नेहमी वाचत असाल की त्यांच्या मागे त्यांचे वडील, पत्नी, आई वगैरे असं पण लिहित होती. प्रथा आहे ती बातमी लिहिण्याची. त्यात लिहिलं गेलं होतं की त्यांच्या मागे 2 पत्नी, 1 मुलगी, मुलगा आहे. 2 पत्नी वाचताच तिथला तो संपादक, उपसंपादक पटकन खाली बसला, त्या खुर्चीवर बसला की अरे असं नाही व्हायला पाहिजे. जवान आहे तो. त्याच्या बाबतीत शेवटची त्याची बातमी, अंत्यसंस्काराची बातमी, गावामध्ये सगळी स्मशान शांतता पसरलेली होती. तुम्हाला माहिती आहे की एखादा जवान गेल्यावर त्या गावावर केवढं मोठं दुःख कोसळतं. तो पटकन बसला, 1 मिनिटात त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी पटकन फोनाफोनी केली, गाड्या कुठपर्यंत गेलेल्या आहेत सांगा. त्यांनी सांगितलं साहेब आता तर पोहोचल्या असतील, पहाटेच्या वेळेला गाड्या निघतील ते आता पुढचे अंक वाटायला. त्यांनी सांगितले जिथे गाडी असेल, जिथे पोहोचली असेल, ज्या काउंटरवर गेली असेल, जिथे कुठे असेल तिथे ते अंक थांबवायचे. किती गेलेत काही त्याची चिंता करायची नाही. ते अंक तसेच्या तसे बाजूला टाकून देण्यात आले. तो गठ्ठा उघडलाही नाही, एवढी व्यवस्था केली. बघा तुम्ही, साधारण 25-30 हजार अंक छापून झालेले असतील, पण त्यांनी त्या ठिकाणी त्या उपसंपादकांनी, संपादकांनी निर्णय घेतला की नाही, माझ्या जवानाची बातमी आहे ना, त्या बातमीमध्ये तसूभरही चूक झालेली उपयोगी नाही. ते थांबवून पुन्हा इतका उशीर झालेला असताना ती चूक दुरुस्त केली आणि पुन्हा ती बातमी गावात उशिरा का होईना पोहोचवली. ही उपसंपादकाची जबाबदारी असतात. इतके जागे उपसंपादक असतात, पत्रकार असतात, संपादक असतात. बघा तुम्ही, छोट्या मोठ्या चुका ग्राह्य आहेत. मी आधीच जसं सांगितलं तसं की 1-2 शब्द इकडे तिकडे झाले, गुन्हेगार झाले काय आणि गुन्हे थंड झाले काय, त्यांनी फरक नाही पडत. पण अशी जर बातमी असेल तर मात्र तिथे जागं राहावं लागतं. आणि तसं ते वर्तमानपत्र, तिथले लोक त्यावेळेला जागे होते. हे सांगण्यासारखं उदाहरण आहे, हे नोंद घेण्यासारखं उदाहरण आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला, आता नवीन जमाना आलेला आहे बरं का. वेगळ्या पद्धतीच्या चुका होतात आणि त्या लक्षातच येत नाहीत. AI चा जमाना आला आहे आता. AI तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. त्याला एखादी ऑर्डर द्या, तो 1 मिनिटात सगळं तुम्हाला देतो. सगळं की AI बाबा असं असं आहे आणि मला दे लिहून. तर एका पत्रकाराने, उपसंपादकांनी सहज गंमत म्हणून एकदा एक वेगळीच बातमी छापली. ते काय होतं, त्याला त्यांनी ऑर्डर दिली की बाबा मला 300 शब्दामध्ये नाटक लिहून दे. त्याला ऑर्डर दिली, तेवढं तो काम करणार. त्याने 300 शब्दात 5 अंकाचं नाटक लिहून दिलं AI ने. बघा तुम्ही, 300 शब्दात 5 अंकाचं नाटक. आमचे हुदलीकर एखादी कविता गझल लिहितात तर 1500 ओळी लिहून बसतात हो, आणि 300 शब्दामध्ये त्या AI ने नाटक लिहून टाकलं. एका मोठ्या नाटककारांनी फोन केला, तिथे संपादकांना फोन केला आणि त्यांच्याशी ते बोलले. चांगला संवाद झाला त्यांचा की अहो, एक नाटक लिहायला आम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षसुद्धा लागतात, आणि ते 300 शब्दात कसं होईल. आमच्याकडचे प्रभाकर पणशीकर, नाना पाटेकर, ही विक्रम गोखले, अशी मोठी मोठी मंडळी जी आहेत, त्यांचे एक संवाद जे होते ते संवादच 1000 शब्दांचे असायचे, 15-15 मिनिटाचे असायचे. तुम्ही 300 शब्दात नाटक कसं लिहिता, नाही का. 300 शब्दात नाटक होऊ शकत नाही, हे त्यांनी समजावलं. तेव्हा मग त्यांनी निर्णय घेतला की नाही, AI कडून अशा बातम्या नाही लिहून घ्यायच्या, ज्या चालू शकतील अशा बातम्या लिहून घ्यायच्या त्याच्याकडून. तर ह्या तंत्राच्या पुढे येणाऱ्या काही गमती आहेत, त्या चुका आहेत. तसंही बऱ्याचदा होऊ शकतं. मी जसं काही गमती तुम्हाला सांगितल्या, तसं काही चांगल्या गोष्टीसुद्धा होतात. तर नुसतंच वर्तमानपत्रामध्ये काही चुका झाल्या आहेत वगैरे असा जो आपण म्हणतो की एक चुकलेली बातमी समोर येते, लक्षात येतं, त्यापेक्षा आम्ही जी कोणी मंडळी आहे, मला तर 27 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये राहून, मी 27 वर्षामधली किमान 20 वर्ष रात्रपाळी केली आहे. 20 वर्ष.
आणि रात्रपाळी कशी असते तुम्ही लक्षात घ्या. आता टी व्हीचाही जमाना आलेला आहे. वर्तमानपत्राची रात्रपाळी ही 2 वाजता संपते. काही वर्ष मी रात्रपाळी अशी केली आहे, रात्री 9ला जायचो, सकाळी 3 वाजता घरी यायचो. आणि त्यावेळेला जी बातमी येईल ती करायची आपण. ती ETV चॅनल सुरू झालं होतं, तिथे रात्रपाळी होती. त्या रात्रपाळीची कल्पना कराल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. रात्री 10:30 वाजता आमची रात्रपाळी सुरू व्हायची, जो कोणी असेल त्याची. रात्री 10:30 ते सकाळी 9:15 अशी रात्रपाळी असायची. मग एवढ्या ह्याच्यात कुठेतरी ओघात वगैरे काहीतरी छोटं मोठं होऊन जातं, पण एवढ्या ह्याच्यातही अत्यंत हुशारीनं चांगल्या बातम्या लिहिल्या जातात, चांगल्या बातम्या दिल्या जातात. त्याचं कौतुक व्हायला पाहिजे ना. आणि वेळोवेळी ते होतंसुद्धा. तेच काही तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो. एखाद्या घटनेचं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त चांगलं वर्णन करणं, त्याला ती चांगली बातमी. कमीत कमी शब्दामध्ये अचूक वर्णन करणारं ते शीर्षक सर्वात उत्कृष्ट शीर्षक. काही शीर्षकं सांगतो तुम्हाला मी, काय आहेत ते बघा. दैनिक सकाळ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खूप मोठं वृत्तपत्र आहे, मोठा वारसा आहे. SK कुलकर्णी संपादक होते. 70च्या दशकातली ही घटना आहे बघा. त्यावेळेला चंद्रावर माणूस उतरला होता. जगातली पहिली घटना, चंद्रावर माणूस उतरणार आहे. आणि 70च्या घटनेमध्ये त्यावेळेला नील आर्मस्ट्रॉंग आणि त्याचा एक सहकारी चंद्रावर उतरले. पहिलं पाऊल होतं ते. त्यांनी पाऊल तिथे चंद्रावर ठेवलं. त्याची बातमी करायची होती. त्या चंद्रावर उतरणार तो त्याच्या आधीच सकाळचं जे कार्यालय आहे, तिथलं संपादकीय मंडळ जे आहे, त्याच्यावर तिथे या सगळ्या घटनेचं शीर्षक काय द्यावं याच्यावर खल चालू होता 2-3 दिवस. कारण जगातली पहिली घटना आणि कदाचित शेवटची सुद्धा असेल. पुन्हा चंद्रावर माणूस जाईल का नाही कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळेला खेळे आता खूप आधुनिक तंत्रज्ञान झालं आहे माध्यमांमध्ये. त्यावेळेला खेळे जुळवून व्हायचं. जुन्या मंडळींना माहिती असेल बघा, की ती बातमी जी लावली जायची ती छोट्या छोट्या खेळ्यांनी केली जायची. आणि शीर्षक जे केलं जायचं ते खेळ्यांनी, मोठे खेळे लावून त्याचं शीर्षक व्हायचं. साधारणतः 72 पॉईंट्स असा एक आदर्श हे आहे, की मोठं हेडिंग तुमचं पहिल्या पानाचं तुम्ही जे शीर्षक बघता ना, ते असतं 72 पॉईंट साईजचं. मी मुद्दाम आकडा यासाठी सांगतो की तुमच्या ते लक्षात यावं. पहिल्या पानावरची पहिली जी बातमी असते ना, तिचं 72च्या वर फारसं हेडिंग देत नाहीत. त्यापेक्षा वरती त्याचं मोठं सकाळ जे असतं ते सगळ्यात महत्त्वाचं ना. त्यावेळेला यांनी विचार केला, नाही, जगातली सगळ्यात मोठी घटना आहे, हिचं शीर्षक आपण 144 फॉन्टचं द्यायचं. दुप्पट एकदम. तंत्रज्ञान नव्हतं तसं काही. खिळ्यांनी द्यायचं, कसं करायचं हा सगळा विचार झाला. मग त्या खिळ्यांसोबत लाकडी चौकटी वगैरे अशा करायचं ठरलं आणि ते द्यायचं. मग आता 144चं द्यायचं, त्या पानात मावणारच नाही. कसं मावणार? तुम्ही जर 5-10 शब्द टाकले तर कसं करावं? मग इतका उत्कृष्ट विचार झाला आणि हे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. त्यांनी त्यावेळेला तिथे ते शीर्षक जे दिलं ते अतिशय सुंदर होतं आणि त्याची खूप वर्ष चर्चा झाली, अजूनही होते. त्याचं सुंदर होतं ते शीर्षक, मानव चंद्रावर उतरला. पण याच्यात आहे का? साधं सोपं आहे ते. त्यात विचार पहिला असा होता की प्रत्येकाला हे कळलं पाहिजे, जगातली पहिली घटना हे आलं पाहिजे. आणि त्या शीर्षकाला उकार वेलांटी मात्रा काही नसायला पाहिजे. तुम्ही बघा, उकार आला, वेलांटी आली, मात्रा आली की त्याच्या समोरची जी जागा असते ती पूर्ण पांढरी जागा सुटते. आणि पांढरी जागा जास्त सुटू नये असं एक वर्तमानपत्राचा संकेत असतो. तर हे जे हेडिंग दिलेलं आहे ते होतं, मानव चंद्रावर उतरला. फक्त अनुस्वार आहे, कुठेच काही नाही. आणि त्याचं इतकं कौतुक झालं, खूप जणांनी त्याची पाठ थोपटली. एक दुसरं हेडिंग सांगतो. देवगिरी तरुण भारतमध्ये मी काम करत होतो माझ्या प्रारंभीच्या काळात. 90चं दशक असेल ते. व्हॅलेंटाईन डेची बातमी होती. व्हॅलेंटाईन डे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रेमी प्रेमिकांचा दिवस म्हणून तो गाजतो. त्या व्हॅलेंटाईन डेचा जो दिवस आहे 14 फेब्रुवारीचा, त्यामध्ये एक फोटो त्यांनी आणला होता. एक तरुणी आहे आणि ती तरुणाचा हात न्याहाळती आहे, असा सुंदर फोटो होता, खूप सुबक फोटो होता. त्या बातमीला त्यांनी शीर्षक दिलं होतं. बघा, एखादी बातमी काय आहे ते शीर्षकातून किती छान येतं, किंवा त्या फोटोचं मतितार्थ आशय कसा येतो ते बघा.
त्याच्यात लिहिलेलं होतं, तुझ्या हातावरच्या रेषा माझंच भविष्य सांगतायत. ती त्याचा हात बघते आहे आणि त्याला ती सांगते की तुझ्या हातावरच्या रेषा माझंच भविष्य सांगतायत. किती विचार करावा लागला असेल. पूर्ण आलं पाहिजे. पुढे बातमी वाचा किंवा न वाचा, तुम्हाला सगळं लक्षामध्ये आलं. ते टाइम्स ऑफ इंडिया जगातलं सर्वात जास्त खप होणारं दैनिक आहे बघा. तिथे एक खूप सुंदर एक चांगलं हेडिंग आलं होतं. घटना वाईट होती पण शीर्षकावर आपण चर्चा करतोय. किती विचार केला जातो ते बघा. लादेननी अमेरिकेवर ट्विन टॉवरवर हल्ला केला होता. ही घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विमानांनी हल्ला करता येऊ शकतो आणि बिल्डिंग पाडता येऊ शकते, असं ते झालं होतं. नंतर अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करणार असं सारखी चर्चा होती. 4-5 महिने तो हल्ला झालाच नाही. ती सगळी तयारी करायला अमेरिकेला तो वेळ गेला ना सगळा. तो जो काही आहे तो ज्या दिवशी पण ती घटना घडली त्यानंतर नरसंहार मोठा होणार होता, कारण अमेरिकेने हल्ला केलेला आहे. त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाने एक खूप छान इंग्रजीचं शीर्षक दिलं बघा. त्याचं त्या हल्ल्याचं शीर्षक असं होतं, द डॉन वॉज नॉट अवेटिंग. डॉन हा जो शब्द आहे त्याचा हा उर्दू शब्द आहे. त्याचं उर्दू भाषांतर असं होतं सहर. सहर, ये वो सहर नहीं जिसका इंतजार था. कोणालाच हल्ला व्हावं अशी इच्छा नव्हती आणि त्याचं शीर्षक असं आलं होतं, ये वो सहर नहीं जिसका इंतजार था. आणि टाइम्स ऑफ इंडियाने त्याचंही अगदी 5 शब्दांमध्ये केलं, द डॉन वॉज नॉट अवेटिंग. डॉनचं सहर, भोर, पहाट. अशी पहाट कोणाच्याच अपेक्षित नव्हती ना. तसं ते शीर्षक होतं. किती विचार केला जातो. आणि तो मध्यरात्रीच्या वेळेला, मध्यरात्री झाला होता तो हल्ला सुरू झालेलं होतं. ते दैनिक लोकमतमधलं एक शीर्षक सांगतो, खूप सुंदर शीर्षक होतं बघा. ते केंद्र सरकार दरवर्षी अर्थसंकल्प, रेल्वे अर्थसंकल्प जाहीर करतं बघा. ते रेल्वे मंत्री होते लालू प्रसाद यादव. त्यांच्या वेळचे अर्थसंकल्प खूप गाजले होते बघा. लालू प्रसादांच्या काळामध्ये रेल्वेमध्ये तिकिटांची दरवाढच झाली नव्हती कधीच. काहीतरी तुरळक असं करायचे आणि ती व्हायची. आणि त्यांनी खूप छान अर्थसंकल्प सादर केला असं त्यावेळेला ती चर्चा होती. त्यावेळेला त्यांनी शीर्षक खूप छान दिलं होतं बघा. सगळं सामायिक कसं असतं ते, थोडीशी लालूच थोडासा प्रसाद. लालू प्रसाद असं ते होतं. आणि त्यांनी ते असं केलं, थोडीशी लालूच थोडासा प्रसाद. राजकारण पण आलं, लालू प्रसादांचं नाव पण आलं, अर्थमंत्र्यांचं पण आलं. लोकांना काही दिलेलं पण आहे आणि काही लालूच दिली आणि थोडासा प्रसाद दिला. म्हणजे लोकांसाठी काहीतरी केलं आहे, निश्चितच केलेलं आहे. असं ते इतका बारीक विचार करावा लागतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक शीर्षक देताना 10-10, 12-12, 15-15 शीर्षकं खोडून फेकून दिली जातात आमच्याकडे. आणि त्याचं ते समर्पक शीर्षक येण्यासाठी रात्री हा झगडा आमचा सगळा चालू असतो. सगळा झगडा जो असतो तो. त्यामुळे मी म्हटलं की काही गमती होतात, त्या काही चुका क्षम्य आहेत. कारण धावतं जग आहे, धावतं साहित्य आहे. त्याच्याकडे तुम्ही लोकही की ठीक आहे धावत पळत होतं आहे, पण अशा काही घटना झाल्या की त्याची पाठ त्यावेळेला थोपटली जातेच बघा. ते महाराष्ट्र टाइम्सचं उदाहरण तुम्हाला देतो. अतिशय सुंदर उदाहरण आहे बघा. आणि हेडिंग कसं द्यावं, कमीत कमी शब्दात कसं द्यावं, याचं बेस्ट उदाहरण बघा. 26 जुलै तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल बघा. 26 जुलैला एका वर्षी 26 जुलैला इतका पाऊस पडला मुंबईला, इतका पाऊस पडला. मुंबई प्रचंड पाऊस पाण्याने भरून गेली. मुंबईमध्ये पाऊस पडला, खूप पाऊस पडला. महाराष्ट्र टाइम्सनी त्याचं हेडिंग फक्त दिलं होतं, तुंबई. पाणी, सगळा अर्थ त्यामध्ये आला बघा. तुम्ही पाऊस खूप पडलेलं लक्षात आलं, मुंबईत पडला हेही लक्षात आलं, पाणी तुंबलं हेही लक्षात आलं, तुंबई एवढंच हेडिंग होतं. आणि त्यासाठी खूप विचार केला त्यांनी त्यावेळेला. असं ते शीर्षक होतं बघा. एक गमतीशीर बातमीचं शीर्षक सांगतो तुम्हाला, गंमत आहे त्यामध्ये आणि शीर्षक मात्र खूप छान आहे. एका क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत सलग हारत चालला होता. पहिली मॅच हारला, दुसरी मॅच हारला, तिसरी मॅच हारला. हारण्याची मालिका चालू होती भारताची. थांबेच ना ती. रोज लिहिले भारत हारला, भारत हारला, भारत हारला. मग ते पुढच्या मॅचला सुरू झाला, आज भारत पुन्हा हारला.
फक्त पुन्हा पुन्हा हारला असं देता येत नाही, म्हणून तसं दिलं नाही, पण भारत तेवढा हारला होता. अखेरची त्यांची एक मॅच होती भारताची, आणि ती मॅच जी होती ती झिम्बाब्वे जो देश आहे छोटासा, त्याच्या हरारे क्रिकेट स्टेडियममध्ये त्याची मॅच होती. आणि ती मॅच तरी भारत जिंकेल बाबा अशी एक आपल्याला अपेक्षा असते. क्रिकेटचे वेडे आहोत आपण, आणि भारत जिंकला पाहिजे ही आशा वाटणं हे तर साहजिक आहे, आशावाद आहे आपला तो. पण ती मॅचसुद्धा भारत हारला. त्याला शीर्षक काय दिलं असेल त्यांनी? सलग भारत हारतोय, झिम्बाब्वेमध्ये मॅच झाली आहे, क्रिकेट स्टेडियम तिथलं हरारे होतं, दैनिकांनी फक्त शीर्षक दिलं हरारे हरारे, एवढंच शीर्षक दिलं. किती एका शब्दात किती ताकद आहे बघा, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त ताकद जी आहे ती. आणखी एक अर्थपूर्ण शीर्षकाचा एक किस्सा म्हणतो, गोष्ट सांगतो, आणि मग समारोपाकडे आपण वळूयात या व्याख्यानाच्या. काही वर्षांपूर्वीची घटना आहे बघा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या घटनेने हादरवून सोडलं होतं. कोविड-19, कोरोना. त्या घटनेने माणूस जात जगात जिवंत राहील का नाही असे प्रश्न निर्माण झाले होते. धडाधड माणसं मरायला लागली होती. कोरोनावरचं औषध सापडत नव्हतं, पुढे काय होईल माहीत नव्हतं. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, दुसऱ्या लाटेत भारतात खूप लोक गेली, आणि ते प्रचंड मनुष्यसंहार झाला वगैरे. हा पुढचा भाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या. आणि पहिला हातोडा पडला तो जे कष्टकरी आहेत, जे रोजचं रोज कमवून आपलं पोट भरतायत, त्यांच्यावर ती पहिली कुऱ्हाड चालली गेली. हजारो कामगारांचं तुम्ही दूरचित्रवाणीवरून चित्र बघितलं असेल बघा. उन्हातानामध्ये हजारो कामगार आपले जे आहेत ते उन्हातानात अनवाणी पायी चाललेले आहेत. हजारो कामगार चालायचे. त्याचा एका दैनिकामध्ये तो फोटो छापला असा. हजारो, काही स्त्रिया आहेत, काही माणसं आहेत, कडेवर मूल आहे, कोणाच्या पाठीवर मूल आहे, आणि लांब चालणारी ती रांग होती. ती सगळी दाखवली, आणि त्यांनी ते शीर्षक, अतिशय सुंदर शीर्षक दिलं बघा तुम्ही ते, आणि पूर्ण अर्थपूर्ण असं शीर्षक होतं. एक गाणं आहे जुनं, त्या गाण्याच्या ओळी त्यांनी त्याला वापरल्या. त्या ओळी अतिशय समर्पक त्याला बसल्या. ते काय शीर्षक होतं बघा तुम्ही? उन्हातून आम्ही निघालो, सावली कुठेच नाही. उन्हातून आम्ही निघालो, सावली कुठेच नाही. प्रत्यक्ष विचार करायचा झाला तर उन्हातूनच ते कामगार चाललेत, अनवाणी चाललेत, डोक्यावर कुठेही सावली नाही आहे. त्याचा खोलात जाऊन थोडा विचार करा. त्यांचं नोकरी गेलेली आहे, त्यांना नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती नाही आहे. उद्याचं काय हा प्रश्न त्यांचा झालेला आहे, आणि त्याला तो सगळा विचार करून त्यांनी जो विचार करून ते शीर्षक दिलं, उन्हातून आम्ही निघालो, सावली कुठेच नाही. चंद्र मागतला नव्हता, अर्धी भाकर पोटाले, गोठ अमृताची नव्हती, दूध तान्हुल्या वटाले. तान्ह्या बाळाला दूध मिळावं म्हणून त्या कामगार स्त्रिया कुठेतरी, त्यांना किती त्रास झाला असेल त्यावेळेला. अर्ध्या भाकरीसाठीचा तो संघर्ष होता, आणि त्याला ते इतकं सुंदर शीर्षक दिलं गेलं की उन्हातून आम्ही निघालो, सावली कुठेच नाही. म्हणून मी ते सांगतो की खूप विचार करून केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये काही चुका क्षम्य आहेत, तो जो विषय आहे तसं आपण म्हणतो. बातमी जी आहे ती बातमी प्रत्येक वृत्तपत्राचा जीव आहे. प्रत्येक बातमी प्रत्येक वृत्तपत्राचा जीव आहे. आकाश पाताळ करून बातमी आणणारा पत्रकार जो आहे तो त्या वृत्तपत्राचा आत्मा आहे, आणि रात्री उशिरापर्यंत जागून त्या बातमीमध्ये जीव ओतणारा उपसंपादक, संपादक, वृत्तसंपादक हा त्या वृत्तपत्राचा मेंदू आहे. मेंदू, तो मेंदू कसं काम करतो बघा. कधी कधी थोडासा सटकतो, सरकतो, पण परफेक्ट ठिकाणी तो नीट काम करतो. म्हणून मी तर रात्रपाळी करणारे जे कोणी उपसंपादक आहेत ना, त्यांना काजव्याची उपमा देतो. काजवे बघा रात्री असतात,
रात्री चमकतात. रात्रीच्या किर्रा अंधारामध्ये काजवा कसा लुकलुक करत प्रकाश देत असतो, तसंच या उपसंपादकाचं काम आहे. म्हणूनच एखादी बातमी, एखादं शीर्षक खूप छान तुम्हाला जर वाटलं ना, खूप मनापासून वाटलं, खूप आवडलं मनापासून, तर आवर्जून त्या पत्रकाराला, त्या उपसंपादकाला आवर्जून एक अभिनंदनाचा फोन नक्की करा. त्याला त्याचं काम सार्थक झाल्यासारखं वाटेल. बाकी त्याला काहीच नको असतं, नाही का? काजव्याचा प्रकाश जो असतो ना, तो स्वतःसाठी नसतोच कधी, तो असतो दुसऱ्यांसाठीच. तसंच उपसंपादकांचं, पत्रकारांचं सुद्धा काम असतं. या कामाला आपण सगळ्यांनी दाद द्यावी, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. माझं व्याख्यान तुम्ही मनापासून ऐकून घेतलं, दाद दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. मी चौघाही मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीपप्रज्वलन करून ग्रंथपूजन करावं. चैत्र व्याख्यानमाला 2025च्या आजच्या 5व्या पुष्पासाठी बातम्यांमागच्या गमती जमती हा विषय घेऊन श्री गिरीधर पांडे आलेत. त्यांच्याविषयी, ते जरी आपल्यापासून 200-250 किलोमीटर लांब असले तरी त्यांच्याविषयी प्रत्येक बारीक सारीक गोष्ट मला, ज्याला म्हणतो आपण डे टू डे, कळते. त्यामुळे ते मला खूप छान परिचित आहेत. पण त्यांचा परिचय आपल्याला असायला हवा, म्हणून मी खरेजींना विनंती करेन की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्याकाळ. आपल्याकडे जे व्याख्याते आलेत ते गिरीधर पांडे सर. तर यांनी 27 वर्ष हे पत्रकार क्षेत्रात आहेत आणि सध्या ते फ्रीलान्सर याच्यामध्ये काम करत आहेत. तर त्यांनी तरुण भारत, ETV मराठी, महाराष्ट्र टाइम्स, आकाशवाणी अशा 3ही माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. आणि पत्रकारितेच्या संदर्भात किंवा त्यांच्या ह्या घडामोडींमुळे ते हैदराबाद, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर अशा विविध ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते आणि तिथे त्यांचे विविध व्याख्याने पण झाली. आणि त्यांची आजपर्यंत 4 पुस्तकं ही पब्लिश झालेली आहेत. त्याच्यातलं जे पहिलं आहे, जे आहे मुलाखत एका प्रश्नपत्रिकेची, की ज्याला 2008 सालचं महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट बाल वाङ्मयचं पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर ह्याचे 80 प्रयोगही झालेले आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये. जे 10वीच्या मुलांना किंवा जे स्टुडंट्स असतात त्यांना जो त्रास असतो किंवा भीती वाटते प्रश्नपत्रिकेची, त्या संदर्भातील ते आहे. तसंच दुसरं पण एक आहे, मांजर सुभ्याच्या फाट्यावरून, हे आपण जे बातम्या बघतो त्याच्यावरचं विडंबन नाट्य आहे. तर त्याला पण महाराष्ट्र शासनाचा 2008 सालचा पुरस्कार मिळालेला आहे उत्कृष्ट नाटक म्हणून. तिसरं जे आहे ते आहे भोवरा, 3 एकांकिकांचा तो एक संग्रह आहे. आणि त्याचसोबत जे आपले विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत आणि आत्ता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं एक आत्मचरित्र आहे, ते म्हणजे संघ, भाजपा आणि मी. आणि सध्या जे आता आगामी त्यांचा जो काही प्रोजेक्ट्स म्हणू किंवा जे काय करतायत, तो आजचाच विषय ॲक्च्युली, की बातम्यांमागील गमती जमती, जो आजचाच विषय, त्या संदर्भात पण त्यांचं एक पुस्तक लवकरच येईल. आणि दुसरं जे आहे ते कोरोनामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या किंवा ज्या काही पत्रकारितेमध्ये ज्या काही त्यांना अनुभव आला, त्या संदर्भात पण एक कोरोना आणि 10 रुपयांची कॅडबरी अशी एक गोष्ट त्यांचं सध्या ते आगामी प्रोजेक्ट्स आहेत. तर असे आपले आजचे व्याख्याते गिरीधर पांडे. सुषमा पाटील यांना विनंती करेन की त्यांनी कृपया गिरीधर पांडेजींचा आपल्या सर्वांतर्फे सन्मान करावा, स्वागत करावं.
हो, आपणा सर्वांना माहीत आहे की स्त्रीचे अनेक रूपं आहेत. कधी ती बाळाला जन्म देणारी, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी वत्सला असते, तर कधी ती दुर्गेचं रूपही धारण करते. आजच्या आपल्या चैत्र गौरव पुरस्काराच्या मानकरी आहे अशीच एक दुर्गा, सौ संगीता काळे. त्यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देते. संगीताताई मूळच्या नांदुडी या निफाड गावच्या आहेत. त्या शेतकरी कुटुंबातील आहेत. लग्नानंतर त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कुटुंबासाठी सर्वतोपरी कर्तव्यनिष्ठ आहेत. तर आपण हा पुरस्कार त्यांना देत आहोत त्यांच्या शौर्यासाठी. त्या शेतात राहतात. एकदा बाहेरून कुठून तरी त्या घरी परतल्या, तेव्हा त्यांना घरामागे एक बिबट्या दिसला. त्याने ताईंवर हल्ला केला. खूप भीती वाटत असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवून आपल्या हातात असलेली कपड्याची पिशवी बिबट्याच्या तोंडात कोंबली. त्यात त्यांना दुखापतही झाली, पण अचानक झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने धूम ठोकली. अशा रीतीने संगीताताईंनी स्वतःचे प्राण वाचवले. ही घटना ऑगस्ट 2023 मध्ये घडली. मला वाटतं की ताईंनी दाखवलेल्या धाडसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. बरं, पुन्हा एका वर्षात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये संगीताताई शेतात काम करत असताना बिबट्याने मागून त्यांच्यावर हल्ला केला. त्यातही संगीताताईंनी धैर्याने त्याचा सामना केला. बिबट्याचा सामना करून त्यांनी त्याला परत एकदा पळवून लावले. जेव्हा स्वतःवर आणि कुटुंबावर जीवघेणा प्रसंग येतो तेव्हा त्यांनी हिंमत दाखवली आणि त्यासाठीच आपण संगीताताईंचा चैत्र गौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. धन्यवाद. मी चैत्रा हुदलीकर आणि निरगुडे काकूंना विनंती करीन की आपण दोघांनी कृपया संगीताताईंचा सन्मान करावा. त्यांच्या शौर्याला आपण दाद द्यायलाच हवी. कारण त्यांनी एक साधा विचार डोळ्यासमोर आणा की त्यांनी जर त्या वेळी धाडस दाखवलं नसतं तर त्यांचं काय झालं असतं, त्यांच्या कुटुंबाचं काय झालं असतं, त्यांच्या मुलांचं काय झालं असतं. संगीताताईंना विनंती करेन, त्यांना मी मगाशी म्हटलं होतं की पुरस्कार घेतल्यानंतर आमच्या रसिकांशी थोडंसं बोला. त्यामुळे अहो मला तुमच्यासारख्या भाषेत बोलता येत नाही. म्हटलं आम्हाला कशाला पाहिजे भाषा, आम्हाला तुमचा अनुभव पाहिजे, तुमच्या शब्दात सांगा. या पहिले प्रथम मी माझ्या गुरुमाऊलींना नमस्कार दंडवत करते आणि तुम्हा सर्वांना नमस्कार. माझ्याविषयी माहिती सांगायची म्हणजे आता माहिती म्हणू का प्रसंग म्हणू ते पण मला सांगता नाही येते, पण सांगते की पहिल्या प्रथम जेव्हा माझ्यावर प्रसंग आला तेव्हा आम्ही असं ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेलो होतो आणि पारायणावरून आल्यानंतर मी घरी आले. घरी येऊन जेवण वगैरे करून परत गावात जाण्यासाठी म्हणजे साड्या वगैरे पिको करण्यासाठी गावात चालली असताना आमच्या घरापाठीमागेच एक ऊसाचं शेत होतं. त्या शेतामध्ये तो बिबट्या बसलेला असेल ना, तर तो मी जात असताना त्याने डायरेक्ट असा माझ्यावरती हल्ला केला आणि जेव्हा तो त्याची उडी अशी माझ्या अंगावरती येताना मी बघितली तर हातातली पिशवी त्याच्या डायरेक्ट तोंडात देऊन मी डायरेक्ट पळाले आणि बेशुद्ध पडली. त्याच्यानंतर मला सांगता नाही येणार काय झालं, पण नंतर मला परत हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तर माझे मिस्टर श्री लक्ष्मण त्र्यंबक काळे हे मला दवाखान्यात घेऊन गेले आणि नंतर काही लोक पण आले. त्यानंतरचा दुसरा प्रसंग म्हणजे आम्ही परतही शेतामध्ये मी जात नव्हती, म्हणजे मला थोडा कंटाळा आलेला होता, पण ते म्हणे चल आपण जाऊ गवत कापून आणू गाईसाठी. गेलो आम्ही, तर आम्ही किती बरंच मोठं गवत कापलं गाईसाठी. आणि नंतर ते असंच थोडं म्हणजे माझी जायची इच्छा नसताना त्यांनी मला नेलं ना, तर माझ्या डोक्यात थोडा राग होता की मी कातू गवत कापत होती.
आणि त्या रागाच्या याच्यात तो ऊस हलत होता, वाजत होता, पण मला वाटलं हेच असेल, मी काही लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा तो पाठी मागून आला आणि अशा माझ्या पाठीवरती पंजे ठेवले त्याने, तर मी असं लवण्यानेच बघितलं तर बापरे एवढा मोठा वाघ. पण तशीच जोरात ओरडली. मग ते माझ्या शेजारीच होते आणि माझ्या मामा सासऱ्यांचा मुलगा पण होता आणि हे पण होते दोघं जण. तर मी इतकी जोरात ओरडली तर ते पण ओरडले. मग तो ओरडल्यामुळं तो वाघ पळून गेला. पण जेव्हा तो म्हणजे वाघ आला त्याच्यानंतर पहिल्या वेळेस तर मी काही एवढं हे नाही केलं, पण दुसरून मी जास्त घाबरली, आजारीच पडून गेली होती 8 दिवस. आणि असं काय असं नेहमी नेहमी पण ते वाघ दिसतात, त्याच्यामुळे आता थोडं धाडस होऊन गेलं. आता तिसरून आला तर काय करायला माहित नाही. पण आला समोर तर करल प्रयत्न, नाही तर न्यायचा असेल तर घेऊन जाईल, काही माहित नाही. पण आता तिसऱ्या वेळेस काय होईल सांगता नाही येणार. आणि म्हणजे आज खरं म्हणजे सांगायचं म्हणजे आज देवाचीच कृपा किंवा माझ्या गुरुमाऊलींची कृपा, मी आज तुमच्या समोर या अशा अवस्थेत उभी आहे. हे सगळं खरं तर देवाचीच कृपा आहे माझ्यावरती. आणि सर्वात प्रथम म्हणजे हे तुमचं नाव हां गुदलीकर सरांनी आम्हाला फोन करून आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि हे चैत्र व्याख्यानमाला या निमित्ताने आम्हाला बोलवलं, त्यामुळे सर्वांचे बी अभिनंदन.